तोड ही उजगावकरांची मुलं आमची देणार आहेत। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की रंगभाषेमध्ये उजगावकर वाडीचा नाद करायचा नाही, आमच्या शाखेचा आमच्या मुलांचा नाद करायचा नाही। बघा पहिल्या वारीला तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी अनुभवला असेल आणि त्याच्या कितीतरी पटीने सर्व दुसरी वारी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, पण ती सुद्धा घासून घासून बुवा तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्हाला तासूनच जाणार मी इथं स्वामी पण जवळ आहे। हा लक्षात घ्या, कारण बोलताना थोडं शब्दाचं भान ठेवून बोलावं आणि ते भान कशा पद्धतीने असावं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, तसं मलाही माहिती आहे। तेच भान ठेवून मी ते बोलणार आहे, मी वावगं काही बोलणार नाही, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ मी ते पटवून जाणार आहे आणि तो अर्थ जसा मी पटवतोय आणि तुम्ही माझ्याकडे बरंच काही पोचकं माझ्याकडे ठेवलंय, जे जे मला कळलं त्या ठिकाणी ऐकायला आलं ते मी त्या ठिकाणी या रसिक प्रेक्षकांना पटवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला
तुमची काय बडबड नुसतीच बडबड करत होता. तुमची बडबड होती शास्त्र आधारे, पण बाकीची पण त्याला काहीतरी जोड असायला हवी होती. आईला मायला तुमचा नवीन शाहीर होतोय तयार, त्याला पण शिकवून ठेवा आईला मायला कसं बोलायचं ते. असू दे, काय हरकत नाही. आधी मायेला श्रेष्ठ करा तुम्ही सांगताय, आणि आधी मायेला श्रेष्ठ करा हे श्रेष्ठ करताना ते सुद्धा वाकड्या वळणाला करा सांगताय. ती आधी माया तुम्हाला कुठं घेऊन जाते बघा जरा. आता तुम्ही मला सांगा, या ठिकाणी रसिक प्रेक्षक हो, या ठिकाणी आमचे परम मित्र, ज्यांचा कृपा आशीर्वाद, ज्यांच्या शुभेच्छा आमच्या या नाच मंडळाला या उजवागर वाडीवर आहेत, ते रामचंद्र बागवे शेठ यांच्याकडून, शांतारामजी बागवे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही कळवई उजवागर वाडी बागसे सेवा नाच मंडळ सदस्य. चला जरा बुवांचा समाचार या ठिकाणी थोडं घेऊया आपण. बुवांनी सांगितलं की स्तवन करताना, स्तवन केल्यानंतरच मी या ठिकाणी बुवांच्या वर प्रश्न सोडणार आहे. भरपूर प्रश्न सोडले, नुसता असा अख्खा पेपर दिले नाही. पण बुवा, तो पेपर तुम्ही दिला, माझ्या बुद्धीप्रमाणे सोडवायचा प्रयत्न निश्चित करेन. पण एक अट माझी पण आहे. या ठिकाणी तुम्ही गणातून बोलत गेलात की शिव पार्वती गणेशाच्या उदरात कसे. विचारलं ना बुवाने, शिव पार्वती गणेशाच्या उदरात कसे. आणि तुम्हाला चांगलं माहितीये की अनेक गोष्टीच्या अनेक कथा असतात. तुम्ही कोणत्या कथेतून विचारलं मला माहित नाही. अरे पण ज्यानं त्या विश्वाची निर्मिती केली आहे, जो विश्व विधाता आहे, तो फक्त निमित्त मात्र शिव पार्वतीचा पुत्र होऊन आला होता. कारण त्याने त्या गणेश लीला केल्या त्या विश्वाच्या कल्याणासाठी केल्या होत्या. मुळात श्री गणेश आधी आहे आणि नंतरच संपूर्ण विश्व आहे. म्हणून ह्या गणेशाच्या उदरात शिव पार्वती कसे, अरे तोच सर्वांचा जन्मदाता आहे. आणि म्हणून गणेशाच्या उदरात शिव पार्वती आहेत असं मला सांगावं असं वाटतं. आणि मी हे सांगितलंय, ही बाजू सुद्धा जर तुम्ही असं म्हणाल की मला मान्यच नाही, काय म्हणायचं की मला मान्यच नाही, तुम्ही सपशेल खोटं सांगताय असं असेल तरी इथं राणा नाव सांगा, इथं या रंगमंचावर सांगायचं. आणि खरं काय हे तुम्ही तो सांगून जायचं. उगाच मी बोलतो माझं तेच खरं म्हणा, खिशात नाही आला माझं तेच खरं म्हणा, हवाय कशाला, काय रे बाबा गप्प बसलो तुम्ही, काहीतरी वागवा का नाही. खिशात नाही आला मला शाणा म्हणा कशाला पाहिजे. व तुम्ही जसे शाणे आहो, हा तुम्ही शाणे आहात. आता शाण्यात अति शाण्यात मला माहिती नाही, पण तुम्ही जसं गुरुकडनं ज्ञान घेतलंय, आम्ही सुद्धा आमच्या गुरुकडनं ज्ञानच घेतलंय. आम्ही काय भाजी भाकरी नाही बांधून आणलंय, समजलं ना. आणि तुमचं ज्ञान जर तुमचं श्रेष्ठ असेल तर ठीक आहे, जर तुमचं ज्ञान श्रेष्ठ असेल तर या ठिकाणी या आपल्या संस्कृतीमधलं प्रत्येक अक्षर ते अक्षर आणि त्या अक्षरातून दिलेलं ज्ञान हे पूर्ण श्रेष्ठच आहे, हेही नाकारून चालणार नाही. तुमचे असेल मत तुम्ही या रंगमंचावर कबूल करा की मला मान्यच नाही, तुम्ही चुकीचं सांगताय म्हणून. कारण कोणतंही ज्ञान आज ज्ञानदेवाने पसायदान मागितलं, ज्ञानदेवाने हरिपाठ लिहिला, गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरतून सांगितला. म्हणून ज्ञानेश्वर श्रेष्ठ का भगवद्गीता श्रेष्ठ हा प्रश्नच उडत नाही. आणि म्हणून सांगतोय की तो विश्वविधाता आहे, की त्यानेच विश्व निर्माण केलंय. म्हणून गणेश आधी की शिव पार्वती आधी हा प्रश्नच उरत नाही. आणि त्यानेच विश्व निर्माण केलंय म्हटल्यानंतर त्याने जो जन्म घेतला, शिव पार्वतीने जो मनाचा गळ मिळवला, हे फक्त गणेश लीला होत्या. आणि या विश्वाच्या कल्याणासाठी त्या विश्वामध्ये जो संवाद, जो पाप माजलं होतं, त्या पाप निवारणासाठी गणेशांना निमित्त म्हणून शिव पार्वतीचा पुत्र जन्म घेतला होता. हा तुमच्या आशयाला दिलेले मी हे उत्तर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही या ठिकाणी गवळणीमध्ये भरपूर काय घालात. मी प्रत्येक गाण्याचा नुसतं बोलणार नाही, आणि माझी गाणी पण आणि तुमच्या समाचार पण सगळे एकदमच जळवीत नेणार आहे. तुम्हाला पेटवणारच आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला वाटतं मी बोलन तोच खरा, मी बोलतो तेच खरं, पण बुवा तसं नसतं. तुमचंही खरं, मी म्हणत नाही तुमचं खोटं, तुम्ही सुद्धा शास्त्राद्वारे गाता, पण माझंच खरं असं म्हणू नका. असे भले भले गेले माझं ते खरं म्हणणार, खरं ते माझं म्हणा. आणि म्हणून हे तर मी गणेशाचे ही एक बाजू प्रक्षेपण सांगितले, तर ज्ञान तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही सांगा की अशा पद्धतीने हे गणेश भगवान या ठिकाणी गणेश भगवानांच्या उदरात शिव पार्वती आहेत. सांगा तुम्ही, काय फरक पडत नाही. दुसरी बाजू, तुम्ही गवळणीमध्ये सांगितलात, मी गवळण गायली की या ठिकाणी जो संवाद केला, तर म्हणे राधेने कृष्णाशी संवाद केला होता, तिच्या मनातला संवाद तो होता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या गवळणीला काना नव्हता, आकारात्मक हे नव्हतं, आकार नव्हता, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि तुम्ही सांगितलं असा तुझा काना तसा तुझा काना, मग खुशाल गाणं म्हणा, काना सांडून गाणं, हा संवाद म्हणे गवळणीशी आहे. आणि राधा कोण होती? हा संवाद काय म्हणतात? गवळणीशी संवाद आहे.
आणि त्याच्यामध्ये ज्या श्रुती होत्या गवळणीमध्ये श्रुती होत्या सर्व हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञान आहे. आम्ही काय बोलायचं काय बरोबर ना. आम्ही तुम्ही मोठे छान आम्ही येड इथं हे काय सगळं घेऊन आलेलं इथं भजन करायला आलेलं आम्ही आणि तुम्ही थोडं नाच करा लोकांना सांगायला ज्ञान द्यायला आले बरोबर ना. पण त्या ठिकाणी त्या श्रुती होत्या मध्ये राधेचं काय अस्तित्व नव्हतंच का होतं ना. मग तुम्ही म्हणताय मी सांगितलं तुमचा संवाद गवळणीशी होता माझा संवाद श्रीकृष्णाशीच होता. पण त्यामध्ये ते गाणं असताना मी काय म्हटलं काना नाहीये आकारात्मक रचना नाहीये. मी असं म्हणत नाही तुमचं गाणं चुकीचं आहे ना. आणि तुमचं गाणं मी ऐकलेलं आहे मी नाही म्हणत नाही बरोबरच आहे गाणं तुमचं सुद्धा. शास्त्र आधार आहे लोकांना शास्त्रही कळायला पाहिजे. आणि आता या कलेतून जे काही लोक गात आहेत तेही कळायला पाहिजे. आणि खरं काय खोटं काय हे रसिक मायबाप हो तुम्हीच ठरवा कोणत्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करायचे. मी तुम्हाला धन्यवाद देईन या मंडळाला कारण तिन्ही कार्यक्रम अतिशय चांगल्या दर्जाचे तुम्ही या ठिकाणी आयोजित केले. आणि असेच कार्यक्रम झाले पाहिजे असेच कार्यक्रम झाले पाहिजे तर या कलेचं अस्तित्व टिकेल. आपल्या या कलेचं अस्तित्व आपणच टिकवलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या पहिल्या गाण्याकडे वळताना मी सर्वप्रथम या मंडळाला शुभेच्छा देतोय. कारण या मंडळाचं या ठिकाणी 50वं वर्ष आहे आणि म्हणून माझ्या गाण्यातूनही शुभेच्छा देणार आहे. आणि ही शुभेच्छा एका गाण्यातून देताना मी पुढे माझ्या पदावर होणार आहे कारण मला बोलायला वेळ बराच आहे अजून. त्यामुळं अगदी त्या गोवानं घसरण्यापेक्षा तर चांगलं काहीतरी गाऊया मग पुढे बघूया. महोत्सवी सोहळा गाजतोय सावंत गावात
मी बाळकृष्ण पवार दादांचा फोटो पाहिला आणि खाली लिहिलं होतं की स्फूर्तीस्थान, म्हणून काय म्हणायचं, स्वर्गवासी बाळकृष्ण दादा, स्वर्गवासी बाळकृष्ण दादा स्फूर्ती नावात, स्वर्गवासी बाळकृष्ण दादा स्फूर्ती नावात, अहो स्फूर्ती नावात. अन्न सुवर्ण महोत्सवी सोहळा गणपती सावरणे गावात, अन्न सुवर्ण महोत्सवी सोहळा गणपती सावरणे गावात. हजारो वर्ष आणि स्वप्न होतील खरी, होतील हजारो वर्ष आणि स्वप्ने होतील खरी, एक होऊनी झाले झाले जगती, एक रंजन रावात, झाले जगती वेदना संकटी नावात, वेदना संकटी नावात. सुवर्ण महोत्सवी सोहळा गणपती सावरणे गावात, सुवर्ण महोत्सवी सोहळा गणपती सावरणे गावात. थोडंसं गौरवगीत गाण्याचा प्रयत्न केला. आता भुवांकडे बोलतो परत, कारण भुवाचा समाचार काय थोडक्यात घेऊन झालेला नाहीये, अजून तुम्हाला समाचार घ्यायचा आहे. भुवा गवळणीकडे वळले. त्या गवळणीमध्ये बद्दल मी बोललो, पण या गवळणीमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला गवळण गायचे असेल तर तुम्ही वेलांटीने मात्र गवळून घ्या. मी असं नाही म्हणालं की त्यात तुम्ही राधा वापरू नका, ह्या वापरू नका, त्या वापरू नका, हरकत नाही. तुम्ही शास्त्र गायला, मी माझ्यापर्यंत शास्त्र गायलं आणि शास्त्र आधार या ठिकाणी आपण लोकांना पटवून द्यायचंय. आता राहिला प्रश्न तुमच्या पदाचा. तुम्ही प्रश्न मला जो दिलाय, भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले, ग्रंथ पुरावा आवश्यक आणि कथा सविस्तर वर्णन करावी, ऋषीमत ग्रंथ पुरावा आवश्यक. बुवा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी गेल्या वर्षी दिलेलं आहे आणि ते तुम्ही असं पण म्हटलात नाही की दादांत खोटं बोलताय म्हणून. बघा मी काय म्हणतोय, मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हरिविजय रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवले पत्र, त्यातले श्लोक किती, त्यातली अक्षर किती हे तुम्हाला मोजून मी तेव्हा सांगितली होती. तुम्ही फक्त एवढंच बोललात की माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, पण असं म्हणा की तुमचं उत्तर खोटं आहे असंही म्हणायची हिंमत दाखवा ना. मग तुम्हाला जर ते उत्तर, पण मी बोललो होतो की अनेक प्रश्नांना अनेक बाजू असतील, तर तुम्ही ते सांगा की तुम्ही बाबा खोटं बोलताय म्हणून. कारण ऋषीमत ग्रंथ आहे, तोही ऋषीमत ग्रंथ आहे. आणि आज हे तुम्हाला सांगतोय की दुसरं पत्र संत तुकारामांनी भगवान विष्णूला लिहिलं होतं आणि त्यामध्ये अभंग होते 20. त्यामध्ये अभंग किती होते? 20. याचाही दाखला तुम्हाला मी आज देतोय. संत तुकारामांनी भगवान विष्णूंना पत्र पाठवलं होतं आणि भगवान विष्णूने ते पत्र पाहिल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन गरुडाला पुन्हा एकदा संत तुकारामांकडे पाठवलं होतं आणि गरुड तुकारामांना घेऊन वैकुंठवासी गेले होते. हे तुम्हाला सर्व ज्ञात आहे. मी बाजू सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीये, मला ज्ञात आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय.
तुम्ही सगळीच उत्तर खोटं बोलताय. राहता राहतो प्रश्न माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं. आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. लक्ष्मी गणांचं नाव आहे वैष्णव आणि त्यांचा अधिपती आहे गरुड. आणि दुसरं नाव दिलंय तुम्ही श्रीहरी. त्यांना श्रीहरी, त्या अधिपती श्रीहरी म्हणतात. आणि अजून परत काय म्हणतात की गेल्या वर्षी बुवांनी प्रश्न दिला होता त्याचं पण मला उत्तर द्यायचं आहे. द्यायचं ना, मला काय फरक पडतो, लोकांना कळलं असतं. उगाच फुकटच्या बडाया कशाला मारायच्या. म्हणजे गेल्या वर्षी पेपर आज सोडवणार आहे, हे नापास नाही का होणार, असं कुठं पद्धत असते काय? आता तुम्ही मला हा गेल्या वर्षी प्रश्न दिला होता, मी यंदा बदलून तुम्हाला दिलाय. माझ्याकडे हाच प्रश्न द्यायला भरपूर. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काय कराल? माझा काय दोष त्याला? बरोबर ना? मग आता आज अजूनही तुम्हाला देतोय. तुम्हाला सर्वांना ज्ञानच द्यायचं ना, तुम्ही ज्ञानाची बरीच बडाई मारून गेला. तर चला, माझ्या प्रश्नाचं उत्तर मी माझा फोडतो इथं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं फोडतो. गेल्या वर्षी मी नवरात्रीमध्ये जेवढ्या बाऱ्या केल्या त्यावेळेला माझ्या प्रश्नाचं उत्तर मी रसिकांना फोडून सांगितलं. कारण का एकाच प्रश्न 4-4, 10-10 वर्ष ठेवायचा यात काय अर्थ आहे ना? कारण आपल्याकडे एवढं मोठं ज्ञान प्रकांड पंडित आपल्याकडे आहेत, प्रचंड ज्ञान आपल्याकडे आहे. आणि एवढं ज्ञान असताना एक प्रश्न 10-10 वर्ष 5 वर्ष चालवायचं, एकच तुंतुन नाचवत बसायचं, हे कशाला? आणि म्हणून नवरात्रीमध्ये माझ्या आक्षेप घेतला की तुम्ही असं कसं करताय म्हणून. अरे मला वाटतंय लोकांना ज्ञान द्यावं का? नवरात्रीमध्ये विषय मी गायला, तो नवरात्री संदर्भात होता, मी देऊन टाकलं उत्तर माझ्या प्रश्नाचं माझ्या बारीमध्ये. नाही, आम्हाला अजून वेळ हवा होता. आता मात्र असं करणार आहे, 8 दिवस अगोदर देतो, वेळ किती पाहिजे घ्या. कारण जर आपल्या लोकांना ज्ञान द्यायचं आहे तर देऊया उत्तर लोकांना. माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, लोकांना तेवढं सुद्धा कळेल. लोक ऐकून बसतात, लोकांना माहिती आहे की बुवाचं ठरलेलं आहे, बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या पर्यंत देईल. मी तसं म्हणत नाही. आणि असं सांगितलं होतं तर तुम्ही आता उत्तर दिले त्याचाही पुरावा असेल घेऊन या, मला काही हरकत नाही. तुम्ही वाचनातून गेले म्हटलं ठीक आहे, वाचनातून गेला तेवढ्या पण राहू दे, पण लोकांना पण कळलं पाहिजे ना की बुवा काय म्हणतात ते. जर पुरावा असेल तर मला तसा वाचून दाखवावं लागेल. बघूया, त्याही तसं उल्लेख आहे की लक्ष्मी गणाचं असेल ना, मी नाही म्हणत नाही. पण मला जे अपेक्षित उत्तर आहे ते तुमच्याकडे नाहीये. मी काय म्हटलं, मला जे अपेक्षित उत्तर आहे ते तुमच्याकडे असतं, भले ते कुठल्याही ग्रंथात असू दे, मी मान्य केलं असतं. पण तरीही आता पुन्हा सांगतोय की तसाच उल्लेख की लक्ष्मी गणांचे असे हे प्रमुख आहेत, हे असं म्हणतात, असाही उल्लेख असं तरी घेऊन माझी काही हरकत नाही. पण माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेलं जुळत नाही. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या प्रश्नाचं विश्लेषण केलंय, जे गेल्या वर्षीही मी केलं होतं, करत आलेलो आहे, तेही तुम्हाला पडते. तुम्ही ह्या रंगमंचावर सांगा की तुम्ही खोटं बोलताय म्हणून, तर मी त्याला माझी काही हरकत नाही. जाऊया बुवांच्या आणखी दुसऱ्या विषयाकडे. जरा पद जातोय, बघूया काय म्हणतायत ते बुवा. बघा, तू असील जोगी तर मी जोगी,
नाग तर मी नादीना शब्दांना पैलू पाडणारा मी जवाहीरा आहे शब्दांना पैलू पाडणारा मी जवाहीरा आहे कवित्व करण्यात गुरुकृपेनं मी माहीर आहे माझ्या हैबती घराण्याची कीर्ती आज जग जाहीर आहे आणि माझ्या जोडीला आज हा बेअक्कल शाहीर बघा विषय काय गातोय विषय कसा गातोय बघा आणि कोणत्या पद्धतीने गातोय बघा सांगतो मी खरा हे ऐकाव सार अहो सांगतो मी खरं नाही ऐकाव सार अहो सांगतो मी खरं नाही ऐकाव सार नाही परिणाम शापाचा नाही परिणाम शापाचा नाही परिणाम शापाचा बघा बुवा हा दोन बापाचा बघा बुवा हा दोन बापाचा बघा बुवा हा दोन याचेही दाखले अनेक आहेत पण त्यापैकी एक दाखला देतोय ज्ञानदेव गाथा ओवी 556 व उघडून बघा असं पुस्तक तर हा नुसती बडबड नाही करायची ओवी काय ते तुम्ही लोकांना सांगा आता बघूया आणि त्यामध्ये जीव आणि शिव त्याच पद्धतीने आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन बाबा मी या ठिकाणी सांगतोय मी उघडून सांगतोय काय गातोय ते मी तुमच्याकडे नाही बुवा तुम्ही सांगा आम्हाला हाय माहिती आम्ही सांगून टाकतो आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य म्हणून काय म्हणतोय कसं बाप याचा धरी नदीर जन्माला घातली 14
तीन कांता दोघी सूत चौघे बंधू आणि दशक बहिणी कन्या झाल्या तिने माझ्या पोटी बहीण बाबा संगे खेळू पै लागले विपरीत झाले सांगू कोणा ज्ञानदेव म्हणे अघटित खडे गुरु कृपे जोडे परब्रह्म आणि यामध्ये जीवाची आई अविद्या आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य हे दोन बाप बघा आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य दोन बाप आणि जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मुले बघा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन मुली आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मुले आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे चार भाऊ 10 इंद्रिये म्हणजे 10 बहिणी तसेच बाल्यावस्था तरुणावस्था आणि वृद्धावस्था या मुली या सुद्धा मुली तशी एकूण आपण ते मोजा तुम्ही आता मोजत पासा मी तुम्हाला सांगितलं व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला वाटत स्क्रीनशॉट काढून मोजत पासा किती पोरं आहेत नाही किती बहिणी आहेत नाही किती काय आहेत त्या आम्ही सांगून ठेवतो आम्ही लपून ठेवत नाही का असेल ते लोकांना कळू दे काय गायलंय बुवाने ते आणि म्हणून केवळ मी असं गायले ते तुम्ही सांगा म्हणण्यापेक्षा माझं गाणं जे आहे ते मीच गाणं बघा आता पुन्हा एक गाणं गातोय आणि बघा आता बुवाना कसा अजून चिमटा काढतोय अजून कसं तडफड देतील दुसऱ्या बघा तुम्ही अहो लाका शिवाय बात नाही वडापाव शिवाय खात नाही अहो लाका शिवाय बात नाही वडापाव शिवाय खात नाही लोक म्हणतात चित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही बऱ्याचशा बारे केले मी आणि त्यांची खोड काय अजून गेलेली नाही म्हणतो दादा 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 म्हणतो मी पण दादा कुठं चांगला आणि बुवाने सांगितलं की गवळण जी देते कलेला वळण ती म्हणे गवळण मेलं बुवा सांगितलेलं अहो गवळण गातात ती राधा कृष्णाची भक्तिरूपी गवळण असते ती गायलीत तुम्ही पण जी देते कलेला वळण ती गवळण कशाला हवी ठीक आहे कलेला वळणही द्यावं पण ते वळण देताना आता आत्ताच्या शायराने कशा प्रकारचं वळण दिलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून कशाला कलेला देते वळण जाऊ दे भक्तिरूपी गवळण आणि म्हणून काय म्हणतोय पुढे जातोय बघा एक बहादर असं पद तुमच्यासाठी काढलंय आणि ते पद कसं गातोय ते बघा आता इतिहास आज मी साऱ्यांना सांगणार आहे आणि या बुवाची इज्जत मी आज वेशीवर टांगणार शास्त्र आधारे बुवा काय म्हणते बघा मनात याच्या भलतच आहे आणि सुचन याला दुसरं काय मनात याच्या भलतच आहे सुचन याला करावं काय सारे हसत याच्या करणीवर अहो मनात याच्या भलतच आहे सुचन याला करावं काय सारे हसत याच्या करणीवर बायको असून या डोम कावळ्याची अहो बायको असून या डोम कावळ्याची नजर ही शेजारणीवर बायको असून या डोम कावळ्याची
झगडा मोठा झाली दारिणं. ही शेजारी कोण आहे तर वासना. आपल्या देहात वासना आहे आणि ती वासना एकदा उत्पन्न झाली की आपल्याला दुसरं काही सुचत नाही. मग घर दार पोरं बाळ काय सुचत नाही आपल्याला. आणि ती वासना शेजारी बुवा तुमच्या घरापर्यंत मला जाण्याचा अधिकार नाही. ती काय तुमची असतील लफडी बाहेर सगळी काय आम्हाला माहिती नाही. त्याबद्दल मी काय बोलत नाही तर उगा डोक्यात राग घालून घेऊ नका. म्हणून काय म्हणतोय म्हणजे म्हणाल बुवा मला काहीतरी बोलतात तुमच्या घरापर्यंत नाही. म्हणून काय म्हणतोय बघा तिच्या घरात नेहमी जातो आयुष्यातून उठले बघा गर्वाने जे फुगले ते आयुष्यातून उठले नियतीच्या फेऱ्यातून कोण नाही सुटले दैवगतीच्या जोरा पुढे सारे मागे हटले म्हणूनच सांगतो खात्रीने यांचं नशीब फुटले
शास्त्र तुम्ही गायण्याचा प्रयत्न केलात. तुमच्या शास्त्राला मी नाव ठेवत नाही, कारण तुम्ही जाता जाता एक वाक्य वापरलं की जर तुम्हाला काही पटलं नसेल तर या ठिकाणी समोर समोर बसू आणि त्याचा उलगडा करू. बुवा तुम्ही गायलात ते शास्त्र होतं, एवढं समज नाही इतपत तरी मला गुरुने ज्ञान नक्की दिलेलं आहे. त्यामुळे पटलं नाही यात बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण कुठल्या गाण्यावरही तुमचा आक्षेप नाही आहे. फक्त गाण्याबद्दल बोलताना जे स्पष्टीकरण केलं त्याच्यावर मी थोडंसं बोललो. तुमच्या गाण्यावर माझा आक्षेप नाही, पण गाण्याचं स्पष्टीकरण देताना उदाहरणार्थ तुम्ही गवळणीबद्दल बोलताना किंवा तुमच्या माझ्या पदाच्या प्रश्नाबद्दल बोलताना तुम्ही बरंच काय बोला, त्याबद्दल मी स्पष्टीकरण दिलंय. आणि शास्त्र हे शास्त्र प्रगाढ आहे, शास्त्र प्रगल्भ आहे. ते शास्त्राचा अंत कुणालाही ब्रह्मदेवाला सुद्धा लागला नाही. म्हणून तुम्ही अशी एकमेकाला आजमावण्यापेक्षा एकमेकाला आपण जे या रणामध्ये जो सामना करतोय हा रसिक प्रेक्षकांसाठी त्यांनाही ज्ञान देण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही जे स्पष्टीकरण गाण्याचं ते मी देण्याचा प्रयत्न केला. गवळीतून मी तुम्ही जे मला बोलला त्याचं मी माझ्याकडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. आणि आता मी जातोय एका आगळ्या वेगळ्या विषयाकडं. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आज या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड भारतामध्ये स्त्री जातीची काय किंमत कुणी ठेवलेली नाहीये. तुम्ही मला सांगितलं माया श्रेष्ठ आहे, माया श्रेष्ठ आहे, पण बुवा की आधी माया श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला हेही विसरून चालणार नाही की आज या कलियुगामध्ये ही नारी शक्ती सुद्धा संकटात आहे. आणि ही शक्ती कुणी वाचवायची आहे, या शक्तीच्या पाठी कुणी उभं राहायचंय तर कलियुगामध्ये आपण स्वतः उभं राहायचं. म्हणून काय म्हणतं बघा, राखण्यास लाज द्रौपदीची तो द्वापार युगी श्रीकृष्ण होता. राखण्यास लाज द्रौपदीची तो द्वापार युगी श्रीकृष्ण होता. आणि कलियुगी अवतार छत्रपती माझा शिवाजी राजा होता. ही शाश्वती कोण धावून येईल. वा, कलियुग आहे आणि या कलियुगाचा अंत सुद्धा अजून खूप लांब आहे. 4.5 लाख वर्षापूर्वी 4.5 लाख वर्षापैकी मंडळी फक्त 5,000 वर्ष संपली आहेत. विचार करा या कलियुगाचा अंत काय असणार आहे. म्हणून आता नाही शाश्वती कोण धावून येईल, तोवरी कोण नराधम आपल्या भगिनीचा जीव घेईल. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागल, त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागल. आणि दोषी नराधमांना भर चौकात उभा चिरावा लागल. अत्याचार अबलेवरती, अहो अत्याचार अबलेवरती ठाई ठाई होती. अत्याचार अबलेवरती ठाई ठाई होती. लाज राखण्या भगिनींची हात ठेवू हाती. अहो लाज राखण्या भगिनींची हात ठेवू हाती.
लक्षणात सच्च हो नको मनी भीती लक्षणात सच्च हो नको मनी भीती लादनाकडा भगिनीची शस्त्र घेऊ हाती लादनाकडा भगिनीची शस्त्र घेऊ हाती जाती धर्म न बाळगता केवळ एक होड हात हातामध्ये घेतले म्हणून आता तरी उघडा डोळे नको आता तरी उघडा डोळे भेटून राहती आता तरी उघडा डोळे भेटून राहती लाज राखण्या भगिनीची शस्त्र देऊ हाती लाज राखण्या भगिनीची शस्त्र देऊ हाती मी कार्यक्रम कसा करतो आणि मग कसा करता येतो। या ठिकाणी मंडळानं आपल्याला सांगितलं होतं की आगळा वेगळा कार्यक्रम आणण्याची अपेक्षित आहे आणि म्हणून थोडंसं प्रमाणात पण घासून आणि ठासून बोललोय। आणि तसं जर बोलावं लागलं तर माझ्याकडे आमचे संजयदा म्हणत होते, हो हा गाणं घ्या, हे गाणं घ्या, नको म्हटलं असू दे, उगाच नको आहे ना। काढले थोडं भरपूर लोकांना कळलेलं आहे की कुणाच्या किती दम आहे, बरोबर ना। दुसरी बडबड करणं आणि आपली कला सादर करणं हे सुद्धा लोकांना कळतं आणि म्हणून लोक म्हटले की आता या भुवांची दुसरी बारी बनत करते, मग गेली बरीच लोक पाऊस आहे थांबलेच बाहेर म्हणून काय म्हणतोय। आणि या ठिकाणी
सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी शाहिरी मानाचा मुद्रा करतोय आणि या रंगमंचावर आपण संधी दिली. मी आयोजकांना धन्यवाद देईन. ते आयोजक खऱ्या अर्थानं फार महान आहेत, कारण आयोजक नसतील तर कलाकार मोठा होत नाही, कला मोठी होणार नाही. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊन या ठिकाणी काय म्हणते बघा. विनवणी माझी विनवणी माझी असे तव पायी, विनवणी माझी असे तव पायी. रसिका ही सेवा मानून घ्यावी, विनवणी माझी असे तव पायी. रसिका 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 ही सेवा मानून घ्यावी, चूक भूल सारी मला परतून द्यावी. हो चूक भूल सारी मला परतून द्यावी. रसिका 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 ही सेवा मानून घ्यावी, सेवा मानून घ्यावी, सेवा मानून आयोजकांचे आभार मानतोय. आभार नाही, ऋण व्यक्त करतोय. कारण ऋणात राहणं हे कलाकाराला माझ्यासारखे नक्की आवडतं. आभार म्हटलं की त्यात भार आहे आणि धन्यवाद म्हटले की त्यात वाद आहे. पण आभाराचा भार कशाला, सत्काराला हार कशाला. आणि या श्री सार्वजनिक गणेश मंडळानं आमचं घर जर हृदयात बांधले तर त्या हृदयाला दार कशाला. आणि पुन्हा आपल्या या मंडळाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त शुभेच्छा देतो. आणि आपण जे चांगलं आयोजन आणि नियोजन केलंय यासाठी एक सांगावं असं वाटतं. भेटत जाऊ, भेटत जाऊ, साठवत जाऊ, साठत जाऊ, भेटत जाऊ, भेटत जाऊ, साठवत जाऊ, साठत जाऊ. आणि जे बेफिकीर, जे चांगलं असेल ते बेफिकीरपणे सर्वांना वाटत देऊ. म्हणून तुम्ही एवढं करा की जे देता येईल ते सर्व द्या, जे देता येईल ते सर्व द्या आणि तेही द्यायला विसरू नका, जे आम्हाला इथून सोबत नेता येईल. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांच्या द्वितीय फेरीला या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि माझ्या पारीला पूर्ण विराम देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.